सोड चल, काय होत नाही. हे चालू आहे का कॅमेरा? पुढे जाऊ दे ना, ती गाडी पळत डायरेक्ट. चल नाही नाही, योग ते बघ का चालेल. योग थोडं वळव आता इकडं, तुळशी उदासीन वळव. हा शिकला शिकला, जाऊ दे पुढं ढकल. हा लाईटली वळव, लय नको वळू. हा चलो गाईच, आता आलोय समनापूरचा प्रसिद्ध वडापाव, चाचाचा वडापाव खायला. चला. हा ना, चाचा नाही नेमकं, नाही तर चाचा असले हो लय करून मग झाले असते चांगले. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये. आणि बघा आवरून टाकाटक चाललो आहे परत श्रीरामपूरला. कारण की का सांगतो की तुम्ही आता लग्नाचे व्लॉग पाहिले असतील सगळे, तेच लग्न पार पडले आणि आता सोडायला जायचं आहे नवरीला परत त्यांच्या घरी माहेरी. आणि म्हणून मग म्हटलं कोण येणार सोबत, तर म्हटलं चला आहे, मला पण वेळ आहे आणि काम पण आहे तिकडं, म्हणून मग चाललो आहे. चला मग जाऊयात आता. गणेश साबळे आणि मी, दोन्ही गणेश असं मिळून आम्ही चाललो आता नवीन वहिनींना त्यांच्या घरी माहेरी सोडायला. ते लग्नानंतर सोडतात नाही, ती जाती काहीतरी म्हणतात, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं नाव आहे तसं, त्यांना सोडायला. मग चल जाऊयात. आणि 4-5 वेळा झाले आपला फेमस वडापाव जो आहे नसरापूरचा, चाचाचा वडापाव, तो काय खायला मिळाला नाही. बघूयात आज टेस्ट करायला मिळतोय का कसं काय. चल मग चार्जिंग बिर्जिंग सगळे हां सावकाश नाही बरं का. चालते, लय काळजी बाबा. चालू असेल मग पण थोडी आहे, परत म्हण. नेऊ का व्यवस्थित, नेऊ का? आम्हाला तिथे फिरायला सांग ना, काय आहे का या तिथे फिरून येतो. चहा कॉफी घेणार आहे का कोण? कुठं आकाशलाच थांबायचं. पहिला स्टॉप आकाश. चलो गाईच, पहिला मुक्काम, पहिला ठेपा आकाश हॉटेल नाश्त्यासाठी नेहमीप्रमाणे. इथं बस होते कुठे तुला कुठं कम्फर्ट आहे बघ. पाऊस एवढं द्यायचं असं ते
राम राम कर येऊ का छापला बाय बाय चला झाला पाहुणचार काहीच बघितलं पाहुणचार झाला मस्त जेवण वगैरे केलं कपडे बिपडे मिळाले आम्हाला बघा मागं कपडे आहेत कपडे बिपडे घेऊन मस्त परतीचा प्रवास चालू झाला आहे पण जात जाता आपले लग्नात सगळ्यात चांगली ओळख ज्यांच्याशी झाली सासाने घराण्यात निखिल शेठ त्यांना भेटायला चाललो आता आम्ही दोघं आमच्या दोघांची चांगली ओळख झाली त्यांचे तर असणारे त्यांचे पाहुणेच आहेत पण माझी देखील ओळख चांगली झाली त्यांच्याकडे चाललोय ते म्हणले या भेटायला मग आता जाता जाता त्यांच्या घरी जाणार आहे आपण चला भेटूयात त्यांना पण आणि मग पुढं चिखलीला मस्त नमस्कार मग बरं आहे ना उशिरा परत थोडं सकाळी होऊन गेलेलं आहे काय कवाय नाही तुम्हाला त्या दिवशी 2 नंबर पाठवले का बरं का दाजी हे 2 होते बरं का माहिती हा, तुमचं ते- चला येऊ का मग झाड इथं चलो गाईज फायनली सगळे पाहुणे उरकलेत आणि आता आम्ही निघालोय घराकडं बघा पाऊस कसला पाऊस पडायला लागलाय अचानक आणि पाहुण्याने एवढी रिस्पेक्ट दिलीत ना आम्हा दोघांना ते पाहून असं जरा गैवरून आले आम्हाला एवढी रिस्पेक्टची सवय नाही पण आहे ठीक आहे चला चांगले पाहुणे रावळ्यात गेले आहे थोडं परत मान सन्मान बरं वाटलं काहीतरी आयुष्यात कमावलंय आम्ही चलो गाईच आता आलोय नसरापूर समनापूरचा प्रसिद्ध वडापाव चाचाचा वडापाव खायला चला चाचा नाही हा ना चाचा नाही नेमकं नाही तर चाचा असले हो लय करून मग झाले असते चांगले लय आता लय मोठा गाणं आहे आता नाही एकदम दरचा म्हणून घेतो चालू वा लाईन दाखव गर्दी आहे ना गर्दी कशी आहे? या 2 घ्या आम्हाला जाऊ द्या हा पाव का टाकतो याच्यात पण पावानी काय ऐकून आता डोकं आहे. ते पाव घेऊ टाकतात वड्या पावाचे तुकडे आम नाही पावाचे तुकडे टाकीत आहेत बघ ना वड्यात तिथे दाखव घेतले का चला चलो गाईच फायनली भेटलाय वडापाव 5-6 चक्र झालं इकडं पण आज पहिल्यांदा भेटलाय वडापाव चलो टेस्ट करून बघूया कसा आहे गाईज टेस्ट करू आपण हा वडापाव आता गरम करू का गाडी जरा लई गार झाली कपाळानं गाडी निघतो ना घर ठीक आहे चांगला आहे घर वाढव ठीक आहे नॉर्मल एवढं नाही एवढा बी खास नाही आले पण ठीक आहे चलो गाईज आता आलो परत आकाश हॉटेलला जेवायला आमची ट्रिपमध्ये फिरणं कमी खाणंच लय असते मग अशी चाच्याचा वडापाव खायला थांबलो होतो आणि आता आकाश हॉटेलला थांबलं जेवायला मस्त पाऊस चालू आहे बाहेर आणि आता आलो आहे हॉटेलला जेवायला ट्रिपची सुरुवात इथूनच चालते बघा चहा पिऊन असं असतं आमचं पुढं फिरायला ना सुधरून देत नाही आम्हाला खाणं जाऊ दे चला हे बघा गाईज व्हेज ट्रिपल राईस यासोबत काय म्हणतात त्याला सूप बीप खाल्लं आहे आता कॉफी प्यायची त्याच्यानंतर काय आमचं गणित वेगळंच आहे कॉफीसाठी थांबला आहे हा गाडी राईस खाऊन कॉफी प्यायची म्हणजे झोप यायचा पदार्थ खायचा परत झोप उडवायचा ड्रिंक प्यायचं वेगळंच गणित आहे गाईज आज पहिल्यांदा एवढं हॉटेल रिकामं पाहिलं आहे मी मोकळं तर पाऊस पण झाला विकेंड पण नाही आहे त्याच्यामुळं खूप गर्दी कमी आहे फर्स्ट टाईम पाहिलं आणि झुलणारा हाती बघा एकदा परत ही गाडी काय भानगडी चल बरं खेळू जरा अरे नाही ती आता आहे का चालू चाल नाही तर काय ते विचार ना कोण आहे गाडी चालवायची म्हणतोय गडी आता ही बाई ते कसं चालवायचं ते बघा जाईन पाटक्यास पुढं ती कोण आहे रे इथं? कशी चालवायची ती बॅलन्स आपण करायचा का तिथे बघ बरं नाही चालू नाही भाऊ मला नाही जमायची ती ते सांगतात ना त्याला काय अरे तो- वळवायचं म्हणलं इथं माझाच बॅलन्स नाही मला कितीला आहे रायडीची 100 घे नाही तू घे बघ आम्ही दोघं चालू का एकाला
स्वतः बॅलन्स करायला लागतं का? हा का? आणि पुढं जायचं म्हणल्यावर हां आणि वळवायचं म्हणल्यावर येथे आयला किती येतं स्पीड टॉप स्पीड ते नाही सांगते आम्ही इथलं इथं हळूच करतो बरं बघ गाडी चालू चल अरे नाही भाऊ ते मला कुठं जायचं म्हण मीच व्हिडिओ काढ वेट किती वेट असेल 90. हिरो इथं एक राऊंड 100 रुपये चार्जेस 2 राऊंड होणार इथून राऊंड चालू होणार इकडे फिरवणार हा फिरवा पण त्यावर फिरवणार 2 राऊंड चालू होणार इथून राऊंड चालू होणार पत्र्यावर जाणार परत जाणार सोड चल काय होत नाही हे चालू आहे का कॅमेरा पुढे जाऊ दे ना ती गाडी पळत डायरेक्ट चल नाही हो ते बघ का चालेल हो चालली आहे का हा तू उभा राहा ना जाग्यावर हा माग घेतलं की माग हा त्याला इकडं करून दे गाडी हा बरं इकडं जा हा सोड बाजू चल जाऊ दे डायरेक्ट चल हा हो असं हा जाऊ दे पुढं चल जाऊ दे पुढं ढकल ना ते जाते तू वाक ना जरा हा थोडं वळव आता इकडं तुळशी उदासीन वळव हा शिकला जाऊ दे पुढं ढकल जाऊ दे पळव ना जरा बस वळव जाग्यावर वळव इकडे हा बस हा लाईटली वळव लय नको वळू हा गो हा अजून एक राऊंड राहिले तू एक राऊंड मला एक राऊंड याला कोणाला तरी मारायचं एक राऊंड त्याला काय दावा काहीतरीच नवीन खेळा भाऊ शिकवित पाहुणं तुला जमन तू ही नाही डिअर हळू काहीतरी नवीन करायचं ते डान्स कर ना अक्षय कुमार सारखा आवारगी वळव जागा मार बरं आय जमतंय की लय हवं मग आवारगी सगळं वाजत ना जमतंय काय विषय नाही काहीतरीच नवीन जेव्हा यायचं नाचलं काहीतरी किडे करायचे. चलो गाईस रात्रीचे 11:43 झालेत आणि आता आलो घरी. बघा ड्रोनची बॅग आणि कपड्याची पिशवी घेऊन ते झोपले असतील उठवायला लागेल. तर मित्रांनो फायनली घरी आलेलो आहे आणि रात्रीचे 12 वाजलेत कारण आवरलं थोडं आणि म्हटलं आता झोपावं आणि म्हणून आलो आहे. तर खरंच खूप मस्त दिवस होता. एका दिवसात जवळजवळ 400 किलोमीटर अंतर पार केलं आम्ही. श्रीरामपूर ते चिखली परत आणि मस्त प्रवास होता. पाहुणचार देखील खूप आवडला आम्हाला. ठीक आहे चलो धन्यवाद फिलहाल
मैं इस ब्लॉग एंड करता हूँ. कसा वाटला ब्लॉग कमेंटद्वारे नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चन्नापुरी घाटाचा व्ह्यू कसा वाटला हे नक्की कळवा. बाय.